विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा देत राज ठाकरेंनी 225 जागा लढवण्याचा निर्धार केला आणि त्याचीच तयारी करण्यासाठी राज ठाकरेंनी मराठवाडा दौऱ्याचं नियोजन केलं। मात्र 8 दिवसांच्या या दौऱ्याला कात्री लावत तो 6 दिवसांवरती आणलेला आहे आणि त्यावरून आता जोरदार चर्चा रंगलेली आहे। असं नेमकं काय घडलंय की राज ठाकरेंना आपला दौरा मध्येच आटोपता घ्यावा लागला? पाहूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याला कात्री। मराठा आंदोलकांच्या रोषामुळे दौरा आटोपता? राज ठाकरेंचा दौरा 8 दिवसांवरून 6 दिवसांवर। राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यात झालेला गोंधळ उभ्या महाराष्ट्रानं पाहिला। गोंधळामुळेच राज ठाकरेंनी आपल्या मराठवाडा दौऱ्याला कात्री लावत दौराच आटोपता घेतलाय का, असा सवाल आता विचारला जातोय। गेल्या काही दिवसात महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय आणि त्यावरून मनोज जरांगे वारंवार इशारे आणि अल्टिमेटम देत आहेत। आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरीही झडतायत। इतकं सगळं सुरू असताना राज ठाकरेंनी दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी सोलापुरामध्ये आरक्षणावरती भाष्य केलं। महाराष्ट्र हे राज्य असं आहे की या देशामधलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे नोकऱ्या उपलब्ध होतात, मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत असतील। मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही। राज ठाकरेंनी मांडलेल्या या भूमिकेनंतर जे झालं तेही पहा। या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही। तुम्ही कुठल्या आधारावर तुम्ही जाहीर केलं की मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही? मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे। मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे। मराठा समाजाची डोकी भडकवली जाते, मग ते राजसाहेबांनी आम्हाला सांगावं आमची डोकी कोण भडकवतंय? ते काय अडवायचे आणि फाडवायची गरज नाही कोणाला, उगाच किंमत देत बसू नका। जवळपास 3 तास चाललेल्या या आंदोलनानंतर राज यांनी मराठा बांधवांची भेट घेत त्यांची समजूत काढली। त्यानंतर मनोज जरांगे यांनीही राज ठाकरेंच्या भूमिकेवर टिप्पणी केली। ते काय अडवायचे आणि फाडवायची गरज नाही कोणाला, उगाच किंमत देत बसू नका। तो राज्यात कुठं आंदोलन सुरू नाही, कोणीच कोणत्या नेत्याला अडवू नका। संयम ठेवा, संयमात विजय आणि संयम राहू नये मराठ्यांचा, हे सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे। त्यांची इच्छा पूर्ण करू नका, विनंती माझी। मराठ्यांचं राज यांच्या विरोधातलं हे आंदोलन स्थगित झालं असलं तरी त्याचे पडसाद मराठवाड्यात दिसू लागले। धाराशिव जिल्ह्यातच राज यांच्यासह भाजप नेत्यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला। त्यामुळे राज यांच्या या दौऱ्यात सुरक्षेत मोठी वाढही करण्यात आली। धाराशिवमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे राज यांचा हा मराठवाडा दौरा वादळी ठरणार अशी चर्चा सुरू असतानाच त्यांचा हा दौरा आटोपता घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। नियोजित दौरा 8 दिवसांचा असताना तो आता 6 दिवसांवर आणण्यात आलाय। हिंगोली आधी 9 ऑगस्ट आता 8 ऑगस्ट रोजी दुपारी, परभणी आधी 10 ऑगस्ट आता 9 ऑगस्ट रोजी सकाळी, बीड आधी 11 ऑगस्ट आता 9 ऑगस्ट रोजी दुपारी, जालना आधी 12 ऑगस्ट आता 10 ऑगस्ट रोजी सकाळी, संभाजीनगर आधी 13 ऑगस्ट आता 10 ऑगस्ट रोजी दुपारी। म्हणजेच राज ठाकरे यांच्या नियोजित दौऱ्यानुसार ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 दिवस थांबणार होते। मात्र आता बदललेल्या दौऱ्यानुसार एकाच दिवसात ते 2 जिल्ह्यांमध्ये बैठका घेणार आहेत। याबाबत मनसेकडून मात्र वेळेचं कारण देण्यात आलंय। माननीय राजसाहेब ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा दिनांक 10 तारखेपासून सुरुवात होणार असून 10 तारखेला दुपारी 2 वाजता साहेबांचं छत्रपती संभाजीनगर शहरात आगमन होत आहे। 9 विधानसभेच्या बैठका देखील लावण्यात आलेल्या आहेत। या सर्व बैठका सुभेदारी गेस्ट हाऊस येथे होणार आहे। राज ठाकरे यांनी विधानसभेला 225 ते 250 जागा लढवण्याचा निर्धार केलाय आणि त्याच्याच तयारीसाठी आखलेला हा पहिलाच दौरा आहे। मात्र मराठा आंदोलकांच्या नाराजीमुळे राज ठाकरेंनी हा दौरा आटोपता घेतल्याची कुजबूज रंगली आहे। कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।